मी नीट काळजीने विचारते तुला. दिव्या अगं, काल मला आई म्हणत होती की तिच्या ओळखीचे गायनोकोलॉजिस्ट आहे, तर तिच्याकडे तुला दाखवून घेऊया म्हणून. म्हणजे कळेल ना काय खायचंय काय नाही खायचंय, कशी काळजी घ्यायची आहे, सगळं कळेल. कोणत्या टेस्ट करायच्यात. मी तर म्हणते आपण उद्या जाऊन टेस्ट करूच या. नाही ऐक ना, माझ्या ओळखीतले डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलंय सगळं व्यवस्थित नीट सांगितलंय. ऐक ना, तुझे डॉक्टर म्हणजे ते वस्तीतले. एकतर त्यांच्याकडे ना काही इक्विपमेंट्स पण नसतात. आपण ऐक ना, आईची ओळख आहे ना, तर तिकडे जाऊया. मी सांगते आईला. नाही म्हणजे बघू, आपण नंतर बघू. नंतर कशाला? नंतर नाही, आत्ताच बघू. चल तू. नाही नाही ऐक, घाई कसली आहे तुला? घाई कसली आहे म्हणजे काय? आईची मैत्रीण आहे ना, आईला सांगून ठेवूया म्हणजे अपॉइंटमेंट घेता येईल आपल्याला. एक नाही, मिनिट. कीर्ती म्हणाले ना नंतर बघूयात आपण. नंतरला फार अंतर असतं दिव्या. आई, मी आईला आवाज देते. आई आई, अगं दिव्याची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. ऐक ना, अगं थांब ना, आईला आवाज देते. आई बोल अगं कीर्ती, कीर्ती प्लीज प्लीज प्लीज. अगं थांब ना काकू. कीर्ती प्लीज प्लीज अगं प्लीज थांब ना. काय झालं दिव्या? तुझ्या डोळ्यात पाणी आहे. काय झालं? मला माहित होतं तू प्रेग्नेंट नाहीयेस ते. काय नाटक करतेस? पाण्यात काय जायचंय, उड्या काय मारतेस, छत्री घेऊन इकडे तिकडे हिंडत काय बसतेस? पपई खायची होती ना तुला? पपई खायची आहे, पायनॅपल शिरा खायचा आहे. अगं किती नाटक करणार आहेस? निदान आपलं पितळ उघडं पडू नये ह्याची तरी काळजी घ्यायची होतीस ना? काय ग? बघ कीर्ती, ही एक्सप्लेन करायची गरज नाहीये. काय ना, कीर्ती खूप दूरचा विचार करते, खूप दूरचा. काय म्हणतात त्याला, दूरदृष्टी. कीर्तीच्या नजरेतून काहीही सुटत नाही. कळलं? प्लीज हे आपल्यातच ठेव, कोणाला सांगू. अजिबात नाही. कुणाला काहीही कळणार नाही. म्हणजे ह्या कानाचं त्या कानाला कळणार सुद्धा नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव ना. हे बघ, या जगात ना माझ्यापेक्षा जास्त विश्वासू कुणीच नाहीये. हो की नाही? आहे ना विश्वास? नक्की ना? तुझ्या बाळाची शपथ. आले. आणि दिव्या, मला तुझी काळजी आहे म्हणून सांगते. हे बघ, एवढ्या कडक उन्हात ना फिरत जाऊ नकोस. अगं नसणाऱ्या बाळाला त्रास होईल ना. आले. खोटारडी दिव्या आणि खोटारडा बाळ.